नमस्कार मित्रांनो, मी हाडके सर. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पवित्र पोर्टल शिष्य भरती अंतर्गत एक आनंदाची बातमी आपण आज पाहणार आहे मित्रांनो. तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय की जिल्हा परिषद नांदेडचं जो काय माध्यमिक शिक्षण विभाग आहे आणि या माध्यमिक शिक्षण विभागाचं जे काय रोस्टर आहे ते अप्रूव्ह झालेलं आहे. आता हे अप्रूव्ह किती संस्थेचं झालेलं आहे, किती संस्थेचं रिजेक्ट झालेलं आहे किंवा कोणाच्या अजून एंट्र्या व्हायच्या आहेत, कोणाची अजून नोंदणी व्हायची, हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहे. परंतु मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो की ही पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत जी काही पवित्र पोर्टल अंतर्गत ही भरती होत आहे, हिचा जो काही पहिल्या टप्प्याचं रोस्टर येथे नांदेड विभागाने, माध्यमिक विभागाने जाहीर केलेलं आहे. आता आपण कशा पद्धतीने कोणत्या संस्था आहेत, ही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. परंतु तुमची एक जबाबदारी आहे. आपला हा हार्टकेस युट्यूब चॅनल सबस्क्राईब करणं, लाईक करणं आणि व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करणं. मित्रांनो, आपण ह्याचा सविस्तर आढावा थोडक्यात पाहणार आहे. तर आपण सुरुवात करूया आपल्या मुख्य विषयाकडे. जिल्हा परिषद नांदेडचं माध्यमिक विभाग पवित्र पोर्टल रोस्टर अप्रूव्ह. तर तुम्ही स्क्रीनवर पाहिलं मित्रांनो, तर तुम्हाला येथे जिल्हा परिषद माध्यमिक विभाग नांदेड हा काय तुम्हाला जो काय टॅब दिसत आहे इथे तुम्हाला थोडक्यात. तर इथे आपण पाहिलं तर खाली पवित्र पोर्टल रोस्टर जे काय आहे ते अप्रूव्ह 2026-27 फेज 1 म्हणजे टप्पा पहिला आणि 26 मे 2026 ला हे त्यांची अशी पीडीएफ आपल्याला मिळालेली आहे. तर अशा पद्धतीने आता हे नेमकं कशा पद्धतीने रोस्टर कोणत्या संस्था आहेत, काय आहे नेमकं आपण हे सविस्तर हे पाहणार आहे मित्रांनो. चालेल तर मग आपण सुरुवात करूया. हे पहा आता याचे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला एकूण ह्या ज्या काही ही पीडीएफ आहे, हे पीडीएफ संपूर्ण आहे. परंतु आपण थोडक्यामध्ये शेवटचा जो काही टप्पा आहे, नेमके किती संस्था आहेत ते पहिलं पाहणार आहे. त्यानंतर आपण मुख्य विषयाकडे जाणार आहे. त्यामध्ये तर थोडंसं तुम्ही पाहिलं येथे, तर येथे तुम्हाला असं जाणवेल, की हे जे काही तुम्हाला हे पहा रोस्टर अपलोड स्टेटस. आता जे काही नाही किती संस्था आहेत हे आपण पाहूया इथे थोडक्यामध्ये. येथे थोडासा विचार केला तुम्ही तर तुम्हाला इथे पहिला आपण जर मुद्दा पाहिला तर एकूण रोस्टर अपलोड संस्था अप्रूव्ह 55. हे महत्वाचं शेवट का घेतोय? ते आपल्याला समजेल एकूण की एकूण किती संस्थांनी रोस्टर तपासून घेतलेलं आहे. रिजेक्ट केलेला आहे 1. हे पहा तुम्हाला जो काही बाण दिसतोय ना निळामध्ये त्यामध्ये. आता एक जे काही ते रिजेक्ट केलेलं आहे. आता कोणतं आहे ते पण पाहणार आहे आपण. त्यानंतर रोस्टर नॉट अपलोड संस्था 3. 3 संस्थांनी अपलोडच केलं नाही रोस्टर. मग ठीक आहे. मग आता हे उद्या करतील का, परवा करतील का? तर निश्चितपणे करतील. अशा पद्धतीने एकूण किती आहेत? तर एकूण हे जर तुम्ही समजलं तर एकूण 59 ज्या काय आहेत ना संस्था, यांनी रोस्टर आतापर्यंत आपलं हे माध्यमिक विभागाकडे तपासून घेतलेलं आहे. त्यामध्ये कोणाचे अप्रूव्ह झाले, कोणाचे एंट्री लेव्हलचा प्रॉब्लेम झालाय. ह्या काही गोष्टी आहेत ना, ते आहेत. ठीक आहे. तर आपण आता नेमकं सुरुवातीपासून पाहूया, की नेमकं कशा पद्धतीने किती जागा येतील किंवा काय कोणत्या संस्था जाहिराती देतील किंवा मान्य केल्या त्यांची अप्रूव्ह केल्याची आहे. तर इथे पाहू शकता मित्रांनो सगळ्यात पहिल्या जर तुम्ही पाहिलं तर इथे तुम्हाला इथे दिसेल. हे पहा, इथे जी काही पहिली आहे ना, ती आहे जी पंडित जवाहरलाल नेहरू एज्युकेशन सोसायटी नीला. ह्याचा जो काय पुढे कोड आहे तो कोड त्यांनी दिलेला आहे. यूडीएस कोड दिलेला आहे त्यांनी इथे. हे पहा इथे त्यांनी इथे यूडीएस कोड दिलेला आहे आणि जर येथे थोडंसं तुम्ही जर पाहिलं तर येथे त्यामध्ये तुम्हाला हे कोणतं आहे तर सगळं सेकंडरी लेव्हलचं आहे मित्रांनो. कसलं आहे तर सगळं सेकंडरी लेव्हलचं आहे. तुम्ही इथे पहा. हा जो काही टॅब आहे ना सगळा सेकंडरी लेव्हलचा टॅब आहे. त्यानंतर हे मीडियम आहे ते सगळं मीडियम आहे. म्हणजे इथे उर्दू मीडियम, इंग्लिश मीडियमचं हे रोस्टर नाही. हे सगळं मराठी मीडियमचं आहे आणि पुढे रोस्टर व्हेरिफिकेशन स्टेटस ते अप्रूव्ह केलेलं आहे. म्हणजे मान्य केलेलं आहे. हे रोस्टर बरोबर आहे. हे. तर अशा पद्धतीने ही जी काय आहे ना, हे पूर्ण संपूर्ण रोस्टर आहे. आता यामध्ये आपण थोडंसं आहे ना, एक विचार करूया मित्रांनो, की नेमकं कशा पद्धतीने रोस्टर आहे, कोणत्या जाहिराती येथे म्हणजे येऊ शकतात किंवा हे जे काय आहे ना, पवित्र पोर्टल हे रोस्टर अप्रूव्ह केलेलं आहे. मग सगळ्याच ह्या संस्थांचं जाहिरात येतील का रे? तर हे आपल्याला अजून तरी काही याची कल्पना नाही. परंतु येथे ज्या काही जागा असतील कदाचित मला असं वाटतंय, की ह्या ज्या सगळ्यात ज्या रोस्टर तपासलेल्या आहेत ना, ह्या सगळ्यांच्या पवित्र पोर्टलला जागा येणार आहेत. असं मला तरी वाटत आहे. आता आपण थोडंसं पाहिलं तर इथे यामध्ये हे सगळं जे काय आहेत ना, त्या सगळ्या संस्था आहेत. बघा 1 नंबर आहे पंडित जवाहरलाल, दुसरी आहे गीताई शिक्षण संस्था नांदेड, तिसरी आहे. म्हणजे सगळ्या ज्या काय आहेत ना ह्या त्यांनी त्यांनी ते जाहिराती येथे सगळ्या म्हणजे त्यांच्या ज्या काय आहेत ना रोस्टर सगळं त्यांनी हे केलेलं आहे. हे ते पहा 1 नंबर आहे पंडित जवाहरलाल, 2 नंबर गीताई, 3 नंबर संत गोरा कुंभार आहे, 4 नंबर काई भाऊसाहेब भोसले. अशा पद्धतीने पूर्ण एक 5, 6, 7 हे सगळ्या त्यांनी ह्या संस्था आहेत त्या अप्रूव्ह केलेल्या आहेत. आता आपल्याला म्हणजे ह्यामध्ये थोडंसं जर तुम्ही पाहिलं, तर ह्या सगळ्यांच्या किती जाहिराती आहेत, किती जागा असतील हे आपल्याला अद्यापही माहीत नाही. परंतु आपण अशी व्यक्त करूया, अपेक्षा व्यक्त करूया, प्रत्येकाची जरी 1-1, 2-2 जागा असतील, कुणाच्या 5-6 जागा असू शकतात. कारण संस्था आपल्याला माहीत नाहीत, संस्था मोठे पण असू शकतात. अशा पद्धतीने आहेत. सगळ्यांचं जर तुम्ही इथे पाहिलं, तर हे पहा इथे तुम्ही अप्रूव्ह येथे सगळं येथे हे केलेलं आहे.
हे पहा इथे पिवळ्यामध्ये मी दाखवतो अप्रूव्ह अप्रूव्ह सगळीकडे अप्रूव्ह आहे आणि मराठी हे आहे ते ठीक आहे. आता आपण थोडंसं खाली जाऊया. तर खाली गेल्यानंतर पुढे पण इथे बघा 17 नंबर आहे. छत्रपती शिवाजी मोफत एज्युकेशन आहे. त्यानंतर म्हणजे हे सगळ्या संस्था आहेत. आता इथे जर थोडंसं पाहिलं तर पिवळा कलर दिसतोय आपल्याला 32 नंबरचा. आता हा 32 नंबरचा जो काय आहे तो पिवळा कलर दिसतोय. तर इथे 32 नंबरचा पिवळा कलर दिसतोय. मग त्यामध्ये नेमकं काय आहे ते पण आपण पाहू आता. पहा हे मी इथे लाल कलर मध्ये केलेलं आहे. ह्यांचा विषय असा झालेला आहे मित्रांनो, की येथे तुम्ही नाव काय आहे तर नेताजी सुभाष चंद्रराव बोस शिक्षण प्रसारक मंडळ हे आहे. त्याचा युडायस कोड इथे आहे 27-15-08 SC002. सेकंडरी म्हणजे माध्यमिक मराठी आहे आणि एंट्री लेवल. आता एंट्री लेवल म्हणजे त्यांचा जो काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल त्यांचा, त्यांनी एंट्री केली नसेल त्यांनी किंवा एंट्री केली असेल पण माहिती फिलअप केली नसेल किंवा रोस्टरमध्ये त्यांचा काही प्रॉब्लेम झाला असेल. त्यामुळे इथे अजून त्यांचा इथे रिजेक्ट केलेला नाही मित्रांनो. ही जी काही संस्था आहे ना, नेताजी सुभाष ही संस्था, त्या संस्थेचं जे काही रोस्टर आहे किंवा काय आहे ना, ते क्लिअर होईल. पण कधी होईल? आज होऊ शकेल, उद्या होऊ शकेल. कारण ही 26 तारखेला आलेली रोस्टर आहे. त्यांना अजून संधी असेल. त्यामुळे आपल्याला पाहिलं माहिती आहे 31 मे पर्यंत जाहिराती किंवा रोस्टर तपासून घ्यायचे. तोपर्यंत ह्या 2-3 दिवसामध्ये होऊ शकते. त्यामुळे ह्याची जी काही एंट्री लेवल आहे ना, ही एंट्री लेवल इथे आपण जरी म्हणत असेल, की बाबा हे जे अजून एंट्री लेवल दाखवते ते, पण हे रिजेक्ट केलेलं नाहीये मित्रांनो. हे रिजेक्ट केलेलं नाही. त्यामुळं ह्याची पण हे जे काय आहे ना, ते अप्रूव्ह होऊ शकतं. आता पुढे पाहू आपण दुसरं. खाली आता पाहू. ती एक झाली. आता हे लालमध्ये दाखवलं. हे लालमध्ये दाखवलं म्हणजे नेमका काय प्रॉब्लेम आहे मित्रांनो. तर ह्याचा विषय थोडासा तुम्ही पाहिलं तर ह्यांचं जे काय रोस्टर आहे, की पहा हे काय केलंय तर रिजेक्ट केलेलं आहे. हे काय केलंय तर इथे पहा तुम्ही हे रिजेक्ट केलेलं आहे. आता रिजेक्ट केले म्हणजे ही जी काही संस्था आहे ह्याचं आपण ही विचार करायचा नाही की ह्याच्या जागा येणार आहेत म्हणून किंवा हे. कारण रिजेक्टच केलेले. ह्यांचं काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा ह्यांच्या हे मान्यतेचा थोडासा किंवा काय गोष्टी असू शकतात ह्यांचं. त्यामुळे हे रिजेक्ट केलेलं आहे. त्यांना जागा द्यायच्या नसतील वगैरे काय किंवा जागा त्यांच्या ऑलरेडी असेल किंवा अतिरिक्त असतील शिक्षक तिथे. परंतु हे त्यांचं जे काही ते रिजेक्ट केलं असेल किंवा त्यांचा टेक्निकल प्रॉब्लेम असेल. ठीक आहे. आता ही जी काही संस्था आहे ना ती तर संस्कृती संवर्धन मंडळ आहे. तर ही संस्था आहे. ह्यांचा आता आपण विचार करायचा नाहीये इथे. म्हणजे आपण अगोदर पाहिलं होतं किती संस्था होत्या तर 59 होत्या. ठीक आहे. आता खाली पुन्हा आलो आपण तर 44 नंबरची. 44 नंबरची जी तुम्ही जे पाहिले 44 नंबरमध्ये तर इथे पण आहे ना बाबाराव एज्युकेशन सोसायटी निवघा आहे. येथे पण काय झालं एंट्री लेव्हलचा प्रॉब्लेम आहे. काय आहे? एंट्री लेव्हलचा. म्हणजे एंट्री लेव्हल म्हणजे काय? तर इथे एंट्री लेव्हल आहे. तर त्याचा विषय थोडासा त्यांचा टेक्निकल प्रॉब्लेम असू शकतो. पण हे अप्रूव्ह होऊ शकतं. ह्यांना वेळ दिला असेल 2 दिवसात तुम्ही तुमचं काय असेल ते व्यवस्थित करून घ्या. त्यामुळे ह्याचीही जागा येण्याची शक्यता आहे. असं नाहीये अप्रूव्ह नसतं म्हणजे ही नाही. तर इथे पण आहे. अशा पद्धतीने 58 नंबर पहा. 58 नंबर जर थोडासा विचार केला तर इथे तेच तुम्हाला दिसतंय, की येथे त्यांचं थोडंसं एंट्री लेव्हलचा प्रॉब्लेम आहे. इथे एंट्री लेव्हल तुम्ही पाहू शकता इथे एंट्री लेव्हलचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे ते रिजेक्ट केले का? तर नाही केले. अशा पद्धतीने हे जे काय आहे ना, ते आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, की येथे जे काय आहे रोस्टरचं, तर रोस्टरचा प्रॉब्लेम तुम्हाला सांगितलेला आहे इथे, की येथे पुन्हा आपण थोडंसं एक पाहूया इथे. हे पहा. इथे जे काय आहेत ना, त्या रोस्टर किती आहेत? तर पहा इथे एकूण रोस्टरच्या संस्था आहेत ना, त्या अपलोड केलेल्या 55 आहेत. रिजेक्ट केलेली आहे एकच, जी आपण पाहिली लाल कलरमध्ये होती. आणि ज्या काय आहेत ना, नॉट अपलोड म्हणजे अपलोड केल्या नाही, त्या उद्या परवा होऊ शकतात. म्हणजे इथे आणि एकूण किती आहेत? तर एकूण आहेत 59. म्हणजे 59 पैकी आपण फक्त एकच रिजेक्ट केलेली आहे. म्हणजे इथे 58 संस्थांचं हे जे काय आहे ते रोस्टर त्यांनी इथेही केलेलं आहे. त्यातील 3 संस्था नॉट अपलोड आहेत. मग ते होऊ शकते. म्हणजे इथे बऱ्यापैकी जे काही नांदेड जिल्हा परिषद आहे, माध्यमिक विभाग, येथे जास्तीत जास्त जागा येण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो. अशा पद्धतीने तर हे जे आपण पाहिलं रोस्टर, अशा पद्धतीने हे जे काही पवित्र पोर्टल अंतर्गत तुमच्यासाठी मी ही जी काही बातमी आहे तुम्हाला नांदेडची ती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. मित्रांनो, प्राधान्यक्रम कशी द्यायची त्या संदर्भात मी हाडके प्रत्यक्षात मी स्वतः काही चुका केल्या ते तुमच्यापर्यंत मांडणार आहे. त्यामुळं प्राधान्यक्रम म्हणजे ज्यांना मार्क जास्त आहेत, चुकून प्राधान्यक्रम जर तुमचे चुकले तर तुमची नोकरी जाईल असं काही नाही. फक्त तुमची पदस्थापना आस्थापना तुम्हाला लांब मिळेल. एवढाच प्रॉब्लेम आहे. परंतु त्यासाठीच तुम्ही आपला हाडके युट्यूब चॅनल आहे. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओची लिंक तुम्ही सर्वांपर्यंत शेअर करा. निश्चितपणाने रोज तुम्हाला प्राधान्यक्रम कसे द्यायचे त्याच्या बाबतीत लाईव्ह तुम्हाला मी मार्गदर्शन करणार आहे. मित्रांनो, आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.